नमस्कार मैत्रिणींनो, हॉलिवूडपासून ते बॉलिवूडपर्यंत आपल्या सौंदर्याचा डंका वाजवणारी देसी गर्ल म्हणजेच प्रियंका चोप्रा. तिचे स्किन नेहमी इतकी नॅचरल आणि ग्लोईंग कशी दिसते? महागडे क्रीम्स की ब्युटी ट्रीटमेंट्स? तर अजिबात नाही. तिच्या या जादुई ग्लोचं खरं रहस्य दडलंय आपल्या भारतीय किचनमध्येच. हो, आज आपण बनवणार आहोत प्रियंका चोप्राचा ऑल टाईम फेवरेट घरगुती आणि 100% नॅचरल फेस पॅक. हा तिने एका व्हिडिओमध्ये स्वतःहून शेअर केला आहे आणि रिझल्टही खूप अमेझिंग आलेले आहेत. त्यामुळे म्हणलं आपण हे ट्राय करूया आणि तुमच्यासोबत देखील शेअर करूया. चला तर मग व्हिडिओ पूर्ण पहा. आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता रेमेडी पाहूया. सर्वात पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे बेसन. हे आपल्या आजीच्या काळातील नॅचरल क्लिन्झर आहे. बेसन आपल्या त्वचेसाठी नॅचरल क्लिन्झरचे काम करते आणि आपल्या चेहऱ्यावरील डर्ट, पोल्युशनमुळे झालेला काळेपणा काढायला मदत करते आणि डेड स्किन सेल्स देखील काढते. बेसन आपल्या चेहऱ्यावरील सगळी धूळ, डेड स्किन सेल्स खेचून काढायला मदत करते आणि आपला रंग देखील उजळवते. इथे 2 चमचे इतके मी बेसन घेतलेले आहे. तुमच्या फेसच्या अकॉर्डिंग क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता. नंतर आपल्याला लागणार आहे 1 चमचा दही. दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असते जे आपल्या त्वचेला हायड्रेट करते आणि मऊ बनवायचं काम करते. मी इथे 1 चमचे इतके दही घेतलेले आहे. 1 चमचे इतके दही आपल्याला इथे घ्यायचे आहे. दही आपल्या चेहऱ्यावरील टॅन काढायला देखील मदत करते आणि आपला रंग देखील उजळवते. दह्यापासून आपल्या चेहऱ्याला खूप सारे बेनिफिट्स भेटतात. नंतरचं इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे 1 चुटकी इतकी कस्तुरी हळद. 1 चुटकी इतकीच कस्तुरी हळद घ्यायची आहे. हे पहा, 1 चुटकी इतकी कस्तुरी हळद मी यामध्ये घातलेली आहे. तुम्ही व्हाईट टर्मरिक घेऊ शकता, कस्तुरी हळद घेऊ शकता, आंबे हळद घेऊ शकता. फक्त किचनमधली हळद वापरायची नाही. त्यामध्ये कलर ॲड केलेला असतो, ते आपल्या चेहऱ्यासाठी चांगले नसते. किंवा तुम्ही घरी दळलेली हळद देखील वापरू शकता. हळद चेहऱ्यावरती पिंपल येऊ देत नाही आणि एक छान नॅचरल ग्लो आपल्या चेहऱ्यामध्ये ॲड करते. त्यामुळे ते 1 चुटकी ते हळद वापरायची आहे. त्यापेक्षा जास्त वापरू नका, नाहीतर चेहरा तुमचा पिवळा दिसेल. त्यानंतर आपल्याला लागणार आहे कच्चे दूध. इथे मी 1 चमचा कच्चे दूध घातलेले आहे. पहा, चांगली पेस्ट बनेल इतका आपल्याला कच्चे दूध घालायचं आहे. हे पहा, अजून थोडंसं मी दूध घालत आहे. अशी चांगली एक पेस्ट बनली पाहिजे एवढं आपल्याला कच्चे दूध यामध्ये घालायचं आहे. पेस्ट जास्त थिकही बनवायची नाही आणि जास्त लूजही बनवायची नाही. एक चांगली पेस्ट बनली पाहिजे. पहा, अजून थोडंसं यामध्ये दूध कमी वाटते. अजून थोडंसं दूध मी ॲड करणार आहे. हे पहा, अजून थोडंसं मी दूध करत आहे. थोडं करून मी 2 चमचे इतकं दूध यामध्ये वापरलेलं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, कच्चे दूध आपल्या चेहऱ्याचा रंग उजळवण्यास मदत करते आणि स्किन देखील इव्हन करण्यास मदत करते. त्यामुळे ते आपण कच्चे दूध वापरायचं आहे. पहा, हे पहा, एक चांगली स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे. यानंतरचं इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे लिंबू. हे पहा, असं मधून कट करून घ्यायचं आहे. आपल्याला यामध्ये 5 ते 6 लिंबाचे ड्रॉप्स टाकायचे आहेत. पहा, त्यापेक्षा जास्त टाकायचं नाही आणि असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, आपला मॅजिकल फेस पॅक तयार आहे. लिंबाचा रस नॅचरल ब्लिचिंगसारखे काम करतो, जे आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग, टॅनिंग झटक्यात घालवण्यास मदत करतो. त्यामुळे इथं आपण लिंबाचा रस वापरलेला आहे आणि असं सगळं इन्ग्रेडियंट व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहेत. पहा, सगळे इन्ग्रेडियंट छान मिक्स झालं पाहिजेत, म्हणजे या फेस पॅकचा रिझल्ट आपल्याला छान भेटतो. हे पहा, अशी कन्सिस्टन्सी फेस पॅकची ठेवायची आहे. यापेक्षा जास्त जाडही करायचा नाही आणि पातळही करायचा नाही. पहा, असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे इन्ग्रेडियंट चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. जोपर्यंत एक छान मखमली पेस्ट आपली तयार होत नाही तोपर्यंत. हे पहा, पेस्ट आपली तयार झालेली आहे. चला तर आता याला वापरायचं कसं ते मी तुम्हाला सांगणार आहे. ही पेस्ट वापरायच्या आधी चेहरा आपला स्वच्छ थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे. पहा, आणि नंतरच ही पेस्ट अप्लाय करायची आहे आणि हा पॅक चेहऱ्यावर आणि मानेवर अशा वरच्या दिशेने लावायचा आहे. पहा, म्हणजे याचे खूप छान रिझल्ट भेटतात.
असं वरच्या दिशेने मानेवर, गळ्यावर, चेहऱ्यावर चांगल्या पद्धतीने असं अप्लाय करून घ्यायचं आहे पहा. डोळ्याच्या जास्त जवळ लावायचं नाही पहा. आणि असं व्यवस्थित इक्वली आपल्या चेहऱ्यावर, मानेवर, गळ्यावरती लावून घ्यायचं आहे. तुमच्या हातापायावरही टॅन झालं असेल तर तुम्ही हा पॅक वापरू शकता. खूप छान रिझल्ट भेटतो. हे पहा, मी व्यवस्थित अप्लाय करून घेतलेला आहे. 15 ते 20 मिनटं हा पॅक आपल्या चेहऱ्यावर असाच राहून द्यायचा आहे. आणि नंतर नॉर्मल पाण्याने किंवा थंड पाण्याने आपला चेहरा वॉश करून घ्यायचा आहे पहा. वाव, लुक ॲट द ग्लो. हे पहा, मी थंड पाण्याने वॉश करून घेतलेला आहे आणि काय छान ग्लो आलेला आहे पहा. किती सुंदर आणि चमकदार स्किन झालेली आहे. खूप छान रिझल्ट भेटतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. चेहरा एकदम आपला ग्लोई, चमकदार आणि मऊ होतो आणि टॅनिंग आपल्या जायला मदत होते. तुम्ही पाहू शकता किती ग्लो आलेला आहे. प्रियंका चोप्राचा हा आवडता पॅक तुम्ही कधी ट्राय करताय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर असा सेलिब्रिटीसारखा ग्लो हवा असेल तर आठवड्यातून 2दा तुम्ही हा फेस पॅक नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच भन्नाट रेमेडीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.